नमस्कार मित्रांनो, वायया मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेशन कार्ड हे झाले डिजिटल. कसे बनवायचे, कसा वापर करायचा जाणून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता तुम्हाला स्वस्त धान्याच्या दुकानात रेशन खरेदी करण्यासाठी रेशन कार्ड हातात घेऊन जाण्याची काही गरज नाहीये. डिजिटल इंडियाच्या युगात रेशन कार्ड देखील डिजिटल झाले आहे. तुमच्या फोनमध्ये माय रेशन 2.0 नावाचे ॲप इन्स्टॉल करा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या प्रकारे, आणि तुमच्या फोनचे रेशन कार्ड बनवा. फोनलाच रेशन कार्ड बनवा. थोडक्यात तुमचं मोबाईल जे आहे त्यालाच रेशन कार्ड बनवता येणार आहे. कारण का, एका ॲपद्वारे किती गोष्टी करता येतील. चला तर आपण संपूर्ण जाणून घेऊयात. तर आता तुम्हाला रेशन कार्ड हातात घेऊन जाण्याची गरज नाही. आता या डिजिटल युगाच्या काळामध्ये माय रेशन 2.0 हे आले आहे. हे ॲप रेशन कार्डद्वारे सरकारी रेशन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये असावे. या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला रेशन कार्ड बनवणार आहात. या ॲपच्या मदतीने तुम्हाला कुठूनही रेशन मिळू शकेल. प्रत्येक व्यवहाराचा संपूर्ण हिशेब पाहता येईल आणि सदस्यांची नावे अगदी सहजपणे कार्डामध्ये समाविष्ट करता येतील. तर फोनमध्ये या ॲपमुळे तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. या ॲपचे फायदे काय काय आहेत आणि त्यांच्या मदतीने तुम्ही काय काय करू शकता ते पण आपण बघूयात. आता कुठूनही रेशन घेण्याची स्वातंत्र्य. तुम्ही कोणत्याही गावाला असताल तिथून तुम्ही रेशन घेऊ शकता. तर हे ॲप तुम्हाला कुठूनही रेशन घेण्याची स्वातंत्र्य देते. जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप असेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी रेशन दुकानातून तुमच्या वाट्याचे रेशन घेऊ शकता. घरापासून दूर राहण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध आहेत. त्यानंतर पहा, या माध्यमातून केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारची रेशन माहिती युनिफाईड नॅशनल पोर्टलशी जोडली आहेत. खरं तर रेशन आधार कार्डचे लिंक असल्याने कोणत्याही रेशन दुकानातून त्या व्यक्तीचे बोटाचे ठसे वगैरे घेऊन रिअल टाईममध्ये व्यवहार अपडेट केला जातो. आता ॲपवर सर्व खाते उपलब्ध होतील. पहा या ठिकाणी, खरं तर हे ॲप एका मोठी समस्या सोडवते. याच्या मदतीने त्याला दरवेळी किती रेशन देण्यात आले आहे हे पाहता येते. याशिवाय ज्या दुकानातून तुम्ही रेशन मिळाले आहे आणि ज्या वितरणाकडून म्हणजे जे वितरित करत आहात त्यांच्याकडून मिळालेलं आहे त्यांची माहिती ह्या ॲपवर उपलब्ध आहे. शिधापत्रिका धारकाला आपल्या आधार किंवा रेशन कार्ड क्रमांकाच्या मदतीने लॉग इन केल्यानंतरच व्यवहाराचे संपूर्ण खाते दिसेल. यामुळे रेशन वाटप करणाऱ्यांनाही गोंधळ घालता येणार नाहीये. स्वतःचे तपशील अपडेट करा. आता ह्या ॲपच्या मदतीने जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डशी संबंधित कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, जसे की तुमचा पत्ता असेल, तुम्ही तुमच्या ॲपच्या माध्यमातून ते अपडेट करू शकता. रेशन कार्डच्या जोडलेला जो मोबाईल नंबर आहे, फोन नंबर आहे, ते पण तुम्ही अपडेट करू शकता. नव्या कार्डमध्ये नव्या सदस्यांची नावे समावेश करायची असेल तेही तुम्ही या ठिकाणी घरी बसल्या अगदी सहजपणे करू शकता. अशा वेळी या ॲपचा फोनमध्ये असताना तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये. आता जवळच्या दुकानाची माहिती. ह्या ॲपच्या मदतीने तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानाची ही माहिती मिळू शकते. जर तुम्ही तुमच्या घरापासून दूर कुठेही शिफ्ट झाला असाल तर या ॲपच्या मदतीने जवळचे रेशन दुकान शोधणे अतिशय सोपे जाणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप असेल तर तुम्हाला रेशन आणि रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती तुमच्या फोनवर नोटिफिकेशनच्याद्वारे स्वरूपात मिळेल. या ॲपच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक माहिती वेळेवर मिळेल. अशा वेळी हे ॲप तुमच्या फोनमध्ये असणे आवश्यक आहे. ह्या ॲपमुळे तुमच्या रेशनचा अनुभव थोडा चांगला होईल, पण रेशन कार्डशी संबंधित अनेक कामेही घरी बसल्या सहजपणे तुम्ही करू शकणार आहात. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की रेशन कार्डसाठी तुम्हाला तुमचा रेशन कार्ड सोबत न्यायची गरज नाही. तुमचा मोबाईलच आता रेशन कार्ड होणार आहे. कारण का, माय रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तुम्ही घरी बसल्याच तुम्हाला असे बरेचसे फॅसिलिटी त्यामध्ये पाहायला मिळतात. बरेचसे फ्युचर आणि बरेचसे जे आहे ते त्यात अपडेट, तुमचे नाव करता येईल, तुम्हाला नवीन सदस्य त्या ठिकाणी जोडता येईल, तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करता येईल. असे बरेचसे कामं तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर तुम्हाला करता येणार आहेत. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.